चला तर मित्रांनो, आज जाऊया राणीचा बाग बघण्यासाठी भायखळा येथे. आम्ही डोंबिवलीहून ट्रेन पकडली आणि गेलो डायरेक्ट भायखळ्याला. भायखळ्याला उतरल्यानंतर आम्ही भायखळ्याला पूर्व दिशेला 200-300 मीटर चालत गेलो आणि गेलो राणीचा बाग येथे. त्याला आपण वीर माता जिजाबाई बोटॅनिकल उद्यान आणि झू पण बोलतो. तिथे प्राणी संग्रहालय पण आहे, उद्यान पण आहे. तर मित्रांनो, आम्ही तिकीट काढलं आणि तिकीट काढून साक्षीजवळ गेलं आणि मित्रांनो, राणीचा बाग बघण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये आणि लहान लेकरांसाठी 25 रुपये तिकीट तुम्हाला लागेल. आणि मित्रांनो, आई बाबाला घेऊन एंट्री मारली राणीच्या बागेमध्ये. तर मित्रांनो, राणीचा बाग खूपच असा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असलेला शांतपैकी एक राणीचा बाग आहे. त्याला आपण वीर माता जिजाबाई उद्यान पण म्हणतो. तर चला मित्रांनो, बघूया आता आपण अस्वल, वाघ आणि पेंग्विन. तर मित्रांनो, अस्वल तर इथे झोपला होता, कारण दुपारची वेळ असल्यामुळे अस्वल आम्हाला दिसला नाही. तर चला, काही आमच्या इथे निराशा हाती लागली. पुढे चला आपण बघूया वाघ. तर वाघाकडे गेलो आणि आम्ही आता बघा, वाघ पण झोपलेला होता. गाढ मस्तपैकी हालचाल तर करू लागला, कारण दुपारची वेळ असल्यामुळे खाऊन पिऊन मस्त झोपला होता. साक्षीचे पैसे वाया गेले, कारण वाघ झोपलेला होता. तर मित्रांनो, आम्ही परत आलो दुपारी आणि नंतर येते वेळी आम्हाला वाघ दिसला. तुम्ही बघू शकता, लोकांनी त्याला उठवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता तो इकडे तिकडे फिरत आहे. जेवण केलेलं आहे त्याने आणि त्याने जे काही मांसाहार केलेला आहे तो आता जिरवत आहे. तर मित्रांनो, इथं वाघाला पोहण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी इथं हौद पण केलेला आहे. तर पुढे आम्ही पानघोडा बघण्यासाठी गेलो. पानघोडे बी मस्तपैकी आपल्या ढवामध्ये मस्त गारगार वातावरणामध्ये एन्जॉय करू लागले, झोपले होते. तर मित्रांनो, आपण गेलो माकडाकडे. इथे सामाजिक आणि खोडकर माकडे आहेत, कारण आपल्या गावाकडचे माकडे आणि हे माकड्यामध्ये खूप फरक आहे. मित्रांनो बघा, इथे मस्तपैकी गुलू करीत ते खात आहेत काहीतरी. तर मित्रांनो, चला पुढे जाऊ. आणि इथं होता कॅफे. साक्षीला मन केलं कोण खाण्यासाठी, ठीक आहे म्हणलं घेऊ. 4 कोण घेतले चौघांना आणि कोण खाऊन 10 मिनटं आम्ही रेस्ट केला आणि पुढे निघालोत. आम्ही थोडी नकाशाची पाहणी केली, कारण कुठं काय आहे काय नाही ते बघण्यासाठी थोडं नकाशा बघितला आणि नकाशा बघून आम्ही पुढे गेलो हरणाकडे, हरिण बघण्यासाठी. तर इथे हरणाचा खूप मोठा कळप होता. मित्रांनो, गावाकडे तर तसं असतात म्हणा हरणं, तर तुम्ही इथले पण हरणं बघू शकता. हरणांचे पूर्णपणे कळप आहे, काय त्यांची हित जिंदगी आहे. साक्षी हरणं बघत आहे, कारण साक्षीने तर बघितलेलं नाही कधी. तर पुढे निघालो आम्ही मस्तपैकी आता पेंग्विन बघण्यासाठी. खूपच छान असं इथे गार्डन आहे. साक्षी इकडे तिकडे खेळत होती, कारण तिला मजा वाटत होती. खूप मोठी बिल्डिंग आहे, इथून खूप मस्त व्ह्यू येत होता. तर चला पुढे चालूया आपण पेंग्विन या दिशेकडे, पेंग्विन बघण्यासाठी. तर मित्रांनो, हलबोट पेंग्विन कक्षामध्ये आम्ही पोहोचलो, कारण इथे फक्त भारतामध्ये फक्त एका ठिकाणी राणीच्या बागेमध्ये तुम्हाला पेंग्विन भेटतील. तर मित्रांनो, बघू शकता पेंग्विन कशा आहेत. तर पेंग्विनला वातावरण खूप आणि बर्फाळ वातावरण, थंड वातावरणामध्ये ते अंटार्क्टिकामध्ये तुम्हाला भेटतील. फक्त त्यांच्यासाठी खूप असं गार वातावरण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माशा त्यांच्यासाठी ऑलरेडी इथे आणून ते त्यांना खाऊ घालत आहेत. मित्रांनो, तर पेंग्विन बघणं झाल्यानंतर मनसोक्त असं पेंग्विन पोट भरून बघितल्यानंतर आम्ही निघालो. साक्षीला म्हणलं जरा बघ म्हणलं कॅमेरामध्ये. तर मित्रांनो, इथे मस्त एक पहिली काळातली एक गाडी ठेवलेली होती आणि पुढे आलो. तर रेस्टॉरंटमध्ये इथं काही खाण्याचे काही मन केलं नाही, पुढे निघालो तर आम्ही. मित्रांनो, इथे एक गार्डन होतं, खूप छान बाग बनवली होती, वनस्पती असं उद्यान होतं. इथं उद्यानामध्ये अलग अलग प्रकारचे वनस्पती होते, ती थोडी पाहणी केली आम्ही. आई पप्पांनी थोडी पाहणी केली आणि आम्ही निघालो पुढच्या दिशेने. मित्रांनो, इथं लहान लेकरांना खेळण्यासाठी असं एक प्लेग्राऊंड बनवलेलं आहे. तिथे तुम्ही लहान लेकरांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी खेळायला जाऊ शकता. साक्षी कशीबशी वर चढ करून डोंगर चढली आणि वरी गेली. आता बघूया साक्षी खाली येते का नाही. तर तसं तर साक्षी खूप भीती, आणि बघू आता येते का नाही. तर साक्षीनं कशीबशी हिंमत केली आणि तिनं राईड करण्यासाठी आता ती सज्ज झालेली आहे आणि राईड करेल आता.
फायनली साक्षीनं राईड केली आणि ती चला तर मित्रांनो आता झोका खेळला. 2-2 मिनिट सर्व खेळ झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो पक्ष्यांचे नंदनवन बघण्यासाठी. पक्ष्याचे नंदनवन बघितले मित्रांनो आम्ही आणि पुढे जाऊ आपण आता कासवाकडे. कासव मस्तपैकी आराम करत होते. दुपारची वेळ असल्यामुळे ते आणि आपलं खाद्य खाऊन आराम करत होते. 1-2 मस्तपैकी आपलं तेच मस्तपैकी गुलुगुलू करत थोडंफार इकडं तिकडं चालत होते. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दगडी आहेत, हे जमिनीवरचे कासव आहेत. तर आम्ही पुढे गेलो मगरीकडे. चला तर पुढे जाऊया आपण आता मगर बघण्यासाठी. तर तुम्ही मगर बघू शकता मित्रांनो, कारण तुम्ही तर आंधळे नाहीत, सर्व काही बघू शकता तुम्ही. आणि इथं निरीक्षण चालू आहे. आई बाबा आणि साक्षी निरीक्षण करत आहेत, काय आहे मगर, कशी आहे काय नाही. बनवलेला होता आणि इथे मगरीच्या तोंडामध्ये तुम्ही बघू शकता माशी आहे. तर साक्षीला वाटत होतं की ती खरीच आहे. साक्षी कुतूहलानं बघत होती. चला मित्रांनो पान पक्षी बघण्यासाठी आपण जात आहोत आणि साक्षी चलत आहे आणि साक्षीनं उघडले आहे साखळीचा दरवाजा खोलून साखळीनं मध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश करतात आम्हाला दिसतात इंग्लिश डोमकावळे. तर मित्रांनो आहे तर मस्तपैकी त्यांना मासे आणून दिलेले आहेत तिथे आणि ते खात आहेत. तर मित्रांनो आम्ही आज सर्व बघितल्यानंतर शाळेच्या इथे सहल पण आलेली होती. सर्व बघितल्यानंतर लास्टला आम्ही आलोत आणि आता आम्ही जात आहोत बाहेरच्या दिशेने मित्रांनो. साक्षीनं थोडा नाश्ता पाणी केला आणि आम्ही आलो भायखळ्याला. भायखळा स्टेशन आल्यानंतर आमची लोकल आली, कारण आम्ही लोकलने जाणार आहोत दादरला. दादरला पोहोचल्यानंतर आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीने थेट पोहोचलो आम्ही चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे. इथे आल्यानंतर खूपच छान वातावरण होतं मित्रांनो. समुद्रकिनारी खूपच छान असं वातावरण होतं. तुम्ही जर मुंबईला येत असाल तर दादर चौपाटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नक्की भेट द्या. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इथे स्मारक आहे मित्रांनो. ही सिग्नेचर बघू शकता तुम्ही. करोडो लोकांचे या सिग्नेचरमुळे भलं झालेलं आहे. मित्रांनो इथे बघा तुम्ही, इथं खूपच छान असं त्यांनी एक बनवलेलं आहे, गार्डन टाईप बनवलेलं आहे. खूपच छान इथे आहे. तुम्ही आल्यानंतर नक्की इथे जा आणि कारण इथून सगळा समुद्राचा व्ह्यू येतो आणि तिथे तुम्ही बघू शकता मित्रांनो वरली सीलिंग जो आहे तिथून तो दिसत आहे मित्रांनो. तर वैभवशाली दादर आणि आपलं दादर मित्रांनो खूपच छान असं निसर्गरम्य तिथे झाडं वगैरे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही एंट्री केली संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आम्ही गेलो, कारण तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण कोकण साईडला आलेलो आहेत, कारण नारळाची झाडं आणि तिथलं जे वातावरण होतं मित्रांनो, हवा होती खूपच छान, खेळती होती, त्याच्यामुळं खूपच छान असं फिलिंग मस्त येत होतं मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही कोकणासारखे इथे झाड आहेत मित्रांनो. इथं सुद्धा खेळण्यासाठी लहान लेकरांसाठी आहे. साक्षीला कसा बसा डोंगर चढला, पण आता इथे गोल कड्या असल्यामुळे साक्षीची इथे हिंमत होत नाही, तर साक्षी इथे आता काय खाली येत नाही, तुम्ही बघू शकता. मित्रांनो साक्षीची काही हिंमत होत नाही आणि त्यामुळे साक्षीने स्वतःची हार मानून घेतली आणि परत त्या दिशेने पायऱ्याने खाली उतरली मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच छान असं वातावरण आहे. फायनली साक्षीने झोक्यावरच आपलं समाधान मानावं लागले मित्रांनो. इथं शिवाजी पार्क पॉइंट पण आहे. त्यानंतर मित्रांनो साक्षीला घेऊन दिली बंबई मिठाई, कारण खूपच लढू लागली.
आणि मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीने आम्ही निघालो थेट दादर स्टेशनकडे. मित्रांनो, तुम्ही जर कधी आले दादर स्टेशनला आणि तुम्हाला जर जायचं असेल चैत्यभूमीला, तर तुम्ही दादर स्टेशन वेस्टला येऊन तुम्ही टॅक्सी करू शकता. ₹15 शेअर टॅक्सी तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.